नमस्कार भक्तांनो, तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मराठी भक्तिसागरमध्ये. मित्रांनो, हिंदू धर्मामध्ये काही दिवस, काही महिने आणि काही काळ इतके पवित्र मानले जातात की त्या काळात केलेले प्रत्येक चांगले कर्म, चांगली कामे आपल्याला अनेक पटीने चांगले फळ देत असते. आणि असाच एक अत्यंत पवित्र पुण्यफळ देणारा आणि दिव्य काळ, दिव्य महिना म्हणजेच अधिक मास, ज्या महिन्याला आपण पुरुषोत्तम मास असेही म्हणतो. मित्रांनो, अनेक लोकांच्या मनामध्ये वेगवेगळे प्रश्न असते. अधिक मास म्हणजे काय? तो दर 3च वर्षांनी का येतो? या महिन्यात लग्न का करत नाहीत? घर, गाडी, सोने अशा वस्तू आपण खरेदी करू शकतो का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या महिन्यात अशी कोणते कामे केली तर भगवान विष्णूंची आपल्यावर कृपा होईल? तर मित्रांनो, आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण अधिक मासाबद्दलची संपूर्ण माहिती अगदी सोप्या शब्दामध्ये समजून घेणार आहोत. म्हणून सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहेत ज्या कदाचित तुम्ही याआधी कधीच ऐकल्या नसतील. चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. अधिक मास म्हणजे नेमके काय? तर मित्रांनो, आपलं हिंदू पंचांग हे सूर्य आणि चंद्र यांच्या हालचालीवर अवलंबून आणि आधारित आहे. एक असतो सूर्यमास आणि दुसरा असतो चंद्रमास. चंद्रमास म्हणजेच काय? अमावस्येपासून पुढच्या अमावस्येपर्यंतचा काळ म्हणजेच चंद्रमास. आणि सूर्यमास म्हणजे काय? तर सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी लागणारा काळ म्हणजेच सूर्यमास. आता इथेच एक छोटासा फरक आपल्याला दिसून येतो. चंद्रमास हा सूर्यमासापेक्षा थोडा लहान आहे. हा फरक प्रत्येक महिन्याला थोडा थोडा वाढत जातो आणि साधारण प्रत्येक 3 वर्षानंतर हा फरक जवळपास 30 दिवसांचा होतो. मग हा फरक भरून काढण्यासाठी पंचांगामध्ये एक अतिरिक्त म्हणजेच एक महिना जोडला जातो. त्यालाच आपण अधिक मास या नावाने ओळखतो. अधिक मासाला पुरुषोत्तम मास असे का म्हटले जाते? तर मित्रांनो, अनेक धार्मिक कथांनुसार अधिक मासाला सुरुवातीला कोणतेही महत्त्व दिले गेले नव्हते. तेव्हा हा महिना भगवान विष्णूंकडे गेला आणि त्याने आपले दुःख व्यक्त केले. तेव्हा भगवान विष्णूंनी या महिन्याला त्यांचे स्वतःचे नाव दिले. भगवान विष्णूंचे एक नाव आहे पुरुषोत्तम. म्हणून आपण या महिन्याला पुरुषोत्तम मास, पुरुषोत्तम महिना असेही म्हटले जाऊ लागले. असं मानलं जातं की या महिन्यात केलेली भक्ती, केलेला जप, दिलेले दान आणि केलेले पुण्यकर्म यांचे आपल्याला अनेक पटीने फळ मिळते. आता अधिक मासात काय करावं? तर भगवान विष्णूंची भक्ती करावी. या महिन्यात भगवान विष्णूंची जेवढी आपण पूजा अर्चा करू ते अत्यंत शुभ मानली जाते. दररोज सकाळी स्नान करून विष्णू सहस्रनाम, रामरक्षा, भगवद्गीता व श्रीरामांचा जप करावा. हे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. हा मंत्र नक्की कधी म्हणायचा? जर तुम्हाला काहीच शक्य होत नसेल तर हा मंत्र रोज मनापासून म्हणा. ओम नमो भगवते वासुदेवाय. मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय. हा मंत्र मन शांत करतो, आपल्या घरामध्ये ऊर्जा वाढवतो, ऊर्जा निर्माण करतो आणि भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते असे म्हटले जाते. आता दानधर्म. अधिक मासामध्ये दानाला आणि केलेल्या दानधर्माला खूप महत्त्व आहे. या काळामध्ये अन्नदान, वस्त्रदान, दीपदान, तांबूलदान, गाईला अन्न किंवा गाईला घास
हे अत्यंत पुण्यकारक असे मानले जाते. असे म्हणतात की या महिन्यात केलेले दान अनेक जन्मांचे आपल्याला पुण्यफळ देऊन जाते. तीर्थस्नान या काळामध्ये पंढरपूर, आळंदी, नाशिक, त्र्यंबकेश्वर व इतर पवित्र ठिकाणी आपण जाऊन दर्शन घेणे अत्यंत शुभ मानले जाते. नदी स्नान आणि तीर्थस्नानालाही विशेष महत्त्व आहे. दीपदान संध्याकाळी मंदिरात किंवा नदीकाठी दिवा लावा. दिव्याचं दान करा. तिळाच्या तेलाचा अखंड दिवा लावा. हे लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत शुभ मानले जाते. आता महत्त्वाचा, अधिक मासामध्ये काय करू नये हा प्रश्न बऱ्याच जणांना पडलेला असतो. तर परंपरेनुसार या महिन्यात काही शुभ कार्य करूच नये किंवा टाळली तर बरं होतं. यामध्ये विवाह, साखरपुडा, गृहप्रवेश, वास्तुशांती, मुंज, बारसं, देवप्रतिष्ठा ही कामे शक्यतो केली जात नाहीत. मोठी खरेदी कोणती करणे टाळावी तर परंपरेनुसार घर घेणे, गाडी घेणे, सोनं खरेदी करणे यासारखी मोठी खरेदी करणे टाळावीत. पण जर गरज असेल आणि अत्यंत महत्त्वाची असेल तर योग्य मुहूर्त पाहून खरेदी केली जातात. आता कोणत्या गोष्टी टाळाव्यात या काळामध्ये? मांसाहार करू नये, कोणत्याही प्रकारचे व्यसन करू नये, राग मनामध्ये आणू नये, घरामध्ये भांडण करू नये, अपशब्द बोलणे टाळावे, तसेच खोटे बोलणे देखील टाळावे. कारण हा काळ मनाच्या शुद्धीचा आणि मनामध्ये भक्ती निर्माण करण्याचा काळ मानला जातो. अधिक मासाचे आध्यात्मिक महत्त्व कोणते आहेत ते आपण पाहूया. अधिक मास हा फक्त एक अतिरिक्त म्हणजे एक्स्ट्राचा महिना नाही, तर हा स्वतःला बदलण्याचा काळ आहे. वाईट सवयी सोडवण्याचा हा काळ आहे. देवाची भक्ती वाढवण्याचा, देवाची भक्ती जास्तीत जास्त करण्याचा, मन शांत करण्याचा काळ आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भगवंताच्या अगदी हृदयाच्या जवळ जाण्याचा, त्यांचे जास्तीत जास्त नामस्मरण करून आपले केलेले वाईट कर्म पुसण्याचा किंवा कमी करण्याचा हा काळ आहे. या व्हिडिओमधून आपण शेवटचा संदेश पाहूया. मित्रांनो, जीवनामध्ये पैसा, संपत्ती, यश या गोष्टी महत्त्वाच्या आहेतच. पण आपल्या मनाला शांती आणि देवाची कृपा याहून मोठी गोष्ट कोणतीच नाही. अधिक मास आपल्याला हीच शिकवण देतो की थोडा वेळ स्वतःसाठी काढा, देवासाठी काढा, नामस्मरण करा, दानधर्म करा आणि मनापासून चांगली कर्मे करा. कारण या महिन्यात केलेल्या चांगल्या कर्मांचे फळ अनेक पटींनी आपल्याला वाढून मिळत असते. म्हणूनच याला अधिक महिना असे म्हटले जाते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनल म्हणजेच मराठी भक्तिसागर याला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन देखील दाबा, जेणेकरून असेच भक्तिमय आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.